नमस्कार शेतकरी बंधू. मी आपला कृषी मित्र प्राध्यापक बाबासाहेब विठ्ठल गायकवाड. शेतकरी मित्रांनो, आपण मागील एका व्हिडिओमध्ये सीताफळाच्या जे हिरवी वाणी वरून हिरवी दिसणारे आणि आतला पल्प किंवा गर हे सफेद असणाऱ्या व्हरायटीबद्दल माहिती घेतली. शेतकरी बंधूंनो, आज आपण लाल सीताफळाबद्दल माहिती घेणार आहे. लाल सीताफळ पाहिल्याच्या नंतर याचा आकर्षित रंग हा ग्राहकांना आकर्षित करतो. फुलनात्मक याचा अभ्यास करणाऱ्या या व्हरायटीचा बाळानगर किंवा फुले पुरंदर. मागील व्हिडिओमध्ये आपण बाळानगर, फुले पुरंदर आणि NMK गोल्डन या व्हरायटी बद्दल माहिती घेतली. आता बाळानगर आणि फुले पुरंदर याच्या कम्पेरेटिव्ह किंवा तुलनात्मक जो अभ्यास आहे त्याबद्दल आपण या व्हरायटीची माहिती घेणार आहे. या फळाचा रंग जर पाहिला साधारण हा लाल कलर आहे. याचं जे वरचं आवरण आहे ते लाल कलर आहे. फळाचा आकार जर पाहिला तर बाळानगर किंवा फुले पुरंदर पेक्षा थोडासा कमी आहे. यातला गराचं प्रमाण जर पाहिलं तर गराचं प्रमाण हे चांगलं आहे आणि बियांची संख्या ही ऍज कम्पेअर टू बाळानगर थोडी कमी आहे. तुम्ही इथे पाहू शकता फळाचा रंग, यातला जो पल्पचा रंग आहे किंवा गराचा रंग हा लालसर आहे आणि बियांची संख्या याच्यामध्ये कमी आहे. याचे डोळे जर पाहिले तर बाळानगर किंवा फुले पुरंदरचे डोळे हे उठावदार राहतात. त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर या फळाचे डोळे हे बसके आहेत आणि मऊस आले. हे फळ साधारण याची टिकवण क्षमता ही कमी आहे. बाळानगरपेक्षा याची टिकवण क्षमता ही कमी आहे. साधारण 2 ते 3 दिवसापर्यंत हे टिकतं. त्यामुळं लांबच्या मार्केटला पाठवण्यासाठी हे फळ तितकंसं उपयुक्त नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये याचा जो पल्प आहे हा मऊ आहे. बाळानगर किंवा फुले पुरंदरचा जर पल्प पाहिला तर तो थोडा रवाळ. या व्हरायटीचं प्रमुख वैशिष्ट्य असं की याचा जो पल्प आहे तो हा सुगंधी आहे. एकदम सुगंधी पिकलेलं फळ आहे. चांगल्या प्रकारे सुगंधित आणि चवदार फळ आहे. याची लागवड ही सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये केली जाते आणि महाराष्ट्रीयन वातावरणासाठी एकदम उपयुक्त आणि सुटेबल व्हरायटी आहे. धन्यवाद.